गेले तर होते फ्रेंडकडे घरभरणीच्या कार्यक्रमासाठी, पण आहे ना मी भलतीच मज्जा करून आलो. तर झालं असं, जिथे कार्यक्रमासाठी गेले होते ना त्याच्या समोरच हा रिसॉर्ट होता आणि तिथे माझी फ्रेंड दीक्षा, तिला ना ती टाइम तिथे एंट्री आहे आणि ती ना आम्हाला सुद्धा त्या पासनी घेऊन आली होती. आता तिथे गेल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा आम्ही तर फोटो सेशनसाठी फोटोच्या छान जागा शोधत होत्या आणि ह्या आजी नातीचं ना भलतंच काहीतरी चाललं होतं. ते ना प्रत्येक गोष्ट खूप सुंदर होती, म्हणजे असं वाटत होतं आपण कुठे आले आणि कुठे नाही, कारण की एवढं छान झाडं वगैरे सगळं क्लीन आणि नीट एकदम सुंदर होतं. आमच्या सर्वांचं मन आहे ना ह्या लोटसनीच मोहलं होतं. म्हणजे बघा एवढं सुंदर वाटत होतं ना. मी तर पहिल्यांदा असं पाण्यामध्ये कमळ बघतीये. त्यानंतर आम्ही ना गार्डन साईडला गेलो होतो. तिकडे तर देवश्रीनी दंगाच केला. म्हणजे पहिलं तर इथं मस्त अशी झुल्यावरती छान खेळली आणि ह्या आजी नातीचा बॉन्ड ना काहीतरी वेगळाच आहे. म्हणजे ह्या दोघे एकामेकीसोबत खूप जास्त हॅपी राहतात. नंतर आहे ना आम्ही देवश्रीला या सरकुंडीमध्ये टाकणार होते. आई तर खूप घाबरत होती, ती तर नाहीच म्हणत होती, पण म्हटलं आई अगं टाक ना, छोटीशीच आहे ती, जास्त घाबरणार नाही. आणि खरं सांगू ना मला सुद्धा भीती वाटत होती, पण मॅडम एकदम खुश होते आणि खरंच आजचा दिवस हिने ना खूप छान एन्जॉय केला. हे सगळं ना फक्त दीक्षेमुळे पॉसिबल झालं, त्यामुळे थँक्यू दीक्षा.